किती साफ केलं ना, तरी माझा कपड्यांचा पसारा कधीच साफ होत नाही. तर आता विचार केला परत रिटर्न सगळ्या घड्या घालून ठेवते. तर एक-एक कपड्यांच्या घड्या घालून ठेवत होते. जसं की तुम्ही कपाट बघून समजतच असेल, की किती पसारा झालाय. एक दिवशी परत रिटर्न मी पूर्ण कपाट साफ करून टाकेल. त्याच्यानंतर एक-एक वस्तू ठेवत होती. मग नवरा भाजी घेऊन आला, कारण 2 दिवस आपले भाजीचे आहेत. त्याच्यामुळे भाजी बनवायची होती. तर ते सगळं घेऊन आला आणि मी विचार केलाच, की हे सगळ्या बरण्या आहेत ना, त्या भरपूर खराब झालेल्या, खूप दिवस घासल्या नव्हत्या. तर ते सगळं क्लीन करायचं होतं आणि असे कडधान्य मी उन्हात सुकत ठेवलेले. त्याच्यानंतर ओट्याच्या स्टाईल वगैरे सगळं क्लीन करून टाकलं आणि माझा फायनल रिझल्ट असा होता. पूर्ण सगळं क्लीन केलेलं. त्याच्यानंतर मी सगळं परत तसंच्या तसं लावून ठेवलं आणि मग गेलेलो अलिबागला. थोडासा असंच फेरफटका मारायला. आणि आता तुम्हाला माहिती आहे 31st आहे, तर अलिबाग बीचला वगैरे इतकी गर्दी ना, लोकं बोलतात की अलिबाग से आया है क्या? आणि अलिबाग बीचलाच येतात. आपल्या इथे एवढी गर्दी आहे ना, त्यांना का मग आवडतो अलिबाग? इतका भारी आहे, तर कोणाला पण आवडणारच ना. त्याच्यानंतर मग विचार केला, मीच सारखे शॉपिंग करत असते. मग विचार केला की नवऱ्याला पण काहीतरी करू दे शॉपिंग. सो तो पण थोडासा कपडे वगैरे घ्यायला आलेला आणि आता आम्ही अजून कुठेतरी जाणार आहोत, ते तुम्हाला समजेलच. आणि घरी आले आणि सगळ्या वस्तू लावल्या, भांडी वगैरे, डब्बे वगैरे असे सेट करून ठेवलेले. सो खूप मस्त वाटत होतं. त्याच्यानंतर पोपटी केलेली म्हणजे कुकरमध्ये, ती पण आपल्या शेंगांचीच. आणि रात्रीचे म्हणजे जवळ-जवळ रात्री 10 वाजता केलेली. कारण थंडीमध्ये हे असं गरम-गरम खायला ना खूप टेस्टी लागतं. सो ह्या अशा शेंगा उकडलेल्या आणि मग त्या मी खाणार होती. सो अशा प्रकारे माझा आजचा डे आउट ना असा होता. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.